झाली म्हणून इथे शेवायचा भातच केला आता मी खायला. आईला थोडी सकाळची आमटी केलती आणि भाकर केलती. एक त्यातली अर्धीच भाकर आहे ना, खाली अर्धी तशीच आहे अजून. आमटी बी आहे, नको म्हणली काय. मला आता कसं संध्याकाळचाच टायमिंग झाला आता भरपूर. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊची चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला. गुड इव्हिनिंग. भरपूर टायमिंग झालेला आहे. सकाळी मी गेलतो आईला एक भाकरी आणि थोडीशी आमटी करून, तर आईनं खाली घेतली अर्धी भाकर. आता टायमिंग भरपूर झालेला आहे आणि आईपुरतीच केली भाकर. सकाळी मला होती शेळी म्हणून मी शेळीच खाल्ली थोडी. मग आता आई काही संध्याकाळी जेवत नाही. मग आता मी सकाळी शेळी खाल्ली, मला पण भूक नाही. आता काय जायची गाण्याला, मग थोडासा शेवायचा भात करणार आहे आता, कारण टायमिंग झालाय. आणि मी काल तर रानात तुरी लावले तर ना एका बाजूला ड्रिपच्या, तर आज ती थोडासा एका बाजू साईडनं तसली मशीन आणून मशीन उडीत पेरलाय. मस्त तुम्हाला दाखवलं असतं उडीत पेरताना. मोबाईल धराय कोण नव्हतं तिथं, मशीननं पेरलाय. मग स्वयंपाक काय केलेला आहे. मग ती म्हणली एका बाजूला उडीद पेरा आणि एका बाजूला तुरी लावले तुम्ही, तर पेरले. आपलं 2-3 किलो बी आणलं होतं, थोडं पेरले. मग आता आले रानात मी. मग आईला सकाळी लवकरच भाकरी करून गेलतो आणि आल्यावर मी काय सकाळी शेळी भाकर होती रात्रीचीच होती भाकर, काही चांगली होती. मग ती खाल्ली होती मी सकाळी. आईपुरती एक ताजी केली ती. आणि मग आता आई म्हणली मला काय जेवायचं नाही संध्याकाळच्याला, ही भाकर अर्धी खाऊन टाक. मग भातच करणार आहे, थोडासा भात करतो. दूध आहे थोडंसं पातेल्यात, दूध खायला आणलं आहे. दूध थोडं गरम करतो, शेवायचा भात आणि दूध खातो थोडं. आणि मग ती एका बाजूनं गव्हात वाढायचं, त्यापेक्षा म्हणली तुरीच्या साईडनं एका बाजूनं उडीत ही करा. उडीत पेरलाय आणून, त्याच्यामुळे गेले 2-4 तास त्या मशीन असं धरून चालवायचं. सकाळी लवकरच गेलतो, 2-3 तास गेलं. मग झालं, आबाळ बी आले. आणि पाऊस जर आलं तर काही करायचं नाही, घरचं काम काय आपण घरी करू शकतोय परत. तर मग लागलोय भात करायला आता शेवायचा. एका ताईनं करून दिलं 2 किलो शेवाळ्या. निम्मे ओढले त्यातून निम्मे ह्यायच्या. कशाला मुंग्यात, ह्याला सुद्धा मुंग्या झाले ते काय. लय अवघड आहे, मुंग्या कशाला होते तर लईच मुंग्या नाही. तर झाले वर दिसले, मला वाटलं झाले तर काही. पाणी उकळलेलं आहे आणि शेवायचा भात आता ह्याच्यात टाकणार आहे. खडूवरती मुंगे व्हायच्या नाही, तिथे जागाला लय मुंगे हात. लय मुंगे होते तरी खडू ओढून संपून गेला, इतका खडू ओढते सारखा सारखा.
लय आभाळ आले, पावसा पाण्याच्या आधी म्हणलं पेरून यावं. पहिले जेवत नाही दुपारचं, पण आता रानात काम केले की जेवावं लागतं. केले आता, गेल्या वर्षी उडीद काय काढलाच नव्हता, बारीक बारीक, पण आता म्हणलं तुरी लावले ते, मग त्या तुरी लावले ते म्हणलं आता त्या तुरीला सांभाळावं लागेल. म्हटलं सकाळी काढताना बायका लावाच लागणार आहे त्या, त्याच्यामुळं म्हणलं करावं आता. मग तर मित्रांनो शेवायचा भात केलेला आहे. आता दुपारले टायमिंग झालाय म्हणून आईनं खाल्ली. भाकर आमटी आहे की अजून आहे संध्याकाळच्या त्यात? अर्धी खाल्ली, अर्धी आहे अजून. तर भात केलाय, दूध भात साखर घेतली. आईला काय दूध खात नाही, पाटीला दूध आहे तर नको म्हणते आई. होतं का थोडं कोरडं होतं काय दूध? दूध खात नाही. मी गेलतो रानात, काल तुरी लावले ते कडनं उडीद पेरलाय कसले मिशेल म्हणून थोडा. संध्याकाळच्याला मग ती भाकर बसवेल तुला तेवढ्यात, मी जाणार आहे बाहेर. खाते का नाही खाते आणि ती पुन्हा पोट भरलं. कालवून गरम केले, आता लय उशीर झाला, 4 वाजले तरी बरं. आता आई म्हणते एवढ्यावर भात खाल्ल्यावर तर संध्याकाळी मी खाते का नाही काय माहिती. आभाळ आले. झाला आता ह्याच्यावर सण, आता काय संध्याकाळी नाही काय नाही, ह्याच्यावर माझं पण झालं आता. साखर टाका थोडी त्यात बस का. मुंग्या तर कशाला होते ते, कशाला मुंग्या वाईट करून गेला त्या मुंग्याने जो लय मुंग्या तर लालच मुंग्या होते त्या कुठे मी कशाला पाय दुखायला लागले ते फिरून फिरून. आता ह्यात सफरचंद आहेत, आहे खात जा की. सफरचंद आहेत म्हणलं यातलं खात जा की. हा सफरचंद आहेत यात, ते दिवशी ह्यांनी आणलेलं. मला मी पण खात नाही ना सफरचंद, ते गुरुचं फळ पाळल्यामुळं.
चालावं लागतंय ना लय ते पेरायसाठी, त्याच्यामुळं बघू ना घासलं काय घासलं बघू ना हे. साबणाला घासलं ना, साबणाला घासलं का? आमटी गरम करून तुला येते, कोणाशाला खायची असते तर खातो लावून. सांगते खाल्ले आता खाल्ल्यावर आई संध्याकाळी खात बी नाही पुन्हा. गार पाणी पिल्याशी ताण दिसत नाही. पाणी घेऊ बस तेवढं. बाटली आणि उलटू ते त्या कशाला त्याला बाटलीच नाही जमत, बाटली झाकून राहते, बाटली राहू द्या झाकून राहते बाटली नाही जमत. सरत नाही मग काय संपल ते संपल, बाळा झाकून राहते बाटली, तांब्या कुठं नाही उघडा वगडा राहते तांब्या. तर चला मित्रांनो, रानातनं जाऊन येऊन बाटक्याला शेवायच्या भाताची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या वेळी, तोपर्यंत बाय, धन्यवाद.